तहान महत्वाची. अहिल्यानगरमधील जलसाठे पिण्यासाठी राखीव. मुळा भंडारदरात इतकेच पाणी राहिले. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर शासनाने मोठा निर्णय घेतला असून धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शेतीसाठी दिली जाणारी आवर्तने तात्काळ बंद करण्यात आली आहेत. मंडळी, जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदरा ही दोन महत्त्वाची धरणे सध्या चर्चेत आहेत, कारण या धरणांमध्ये उपलब्ध पाणी आता प्राधान्याने पिण्यासाठी वापरले जाणार आहे. सध्या मुळा धरणात केवळ 25% तर भंडारदरा धरणात 21% पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यात मुळा आणि भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन देण्यात आले होते. त्या पाण्यावर ऊस, मका आणि इतर पिके चांगली जोमात आली. मात्र आता पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आल्याने पुढील आवर्तने बंद करण्यात आली आहेत. याचा सर्वाधिक फटका धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. विशेषतः ऊसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसमोर पुढील काळात मोठे आव्हान उभे राहू शकते. दरम्यान धरणांमधून होणारा अवैध पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने विशेष पथके नेमली असून अवैध मोटारी आणि पाईपलाईनवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. म्हणून मंडळी, सध्या तहान महत्त्वाची असल्याने पिण्याच्या पाण्याला जपून आणि नियोजनबद्ध वापर करणे गरजेचे आहे.